टायटल तर आपल्याला आला आहे आपला ॲडसन. म्हणजे काय बोलतात, खूप याच्यासाठी मेहनत केली. आपल्याकडे आले आहेत 2 मेंबर, ते आपले दाखवा, त्यांची ओळख करून द्यायची राहिली. हे बघा, तर इकडे चालू आहे आपले अळू वड्या. आज काय उपास, आज काय आहे? मासा पकडू गेलो आणि मासच नाही व्हा का सांगितलं, मासो लय उगावलो. तर इकडे आपण करायला बसलोय मोदक. हा बघा, एक केलाय, हाताने केलाय. तर अशा प्रकारे आपले मोदक तर बनून झालेत. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल के ब्लॉग मध्ये. तर आज आपला होणार आहे मिनी ब्लॉग याच्यावरती होणार आहे. थंबनेल पाहून समजलं असेल, टायटल. तर आपल्याला आला आहे आपला ॲडसन. म्हणजे काय बोलतात, खूप याच्यासाठी मेहनत केली. हा आपला ॲडसन आलाय. फायनली तो आला. ॲडसन आला होता म्हणजे मे बी मी मुंबईला गेल्याच्या नंतर आला होता 2 दिवसाने. मग काल आलो गावी. काल आल्यानंतर मग आज तो आला आपला ॲडसन. त्याच्या आतमध्ये आपला पिन आहे. तो पिन काय आपण दाखवू शकत नाही. तर पिन याच्यासाठी लागतो की आपला जो आता काय बोलतात, मॉनिटाईज झाल्यानंतर आपलं जे अर्निंग असते त्याच्यासाठी आपला पिन लागतो. तर तो आलाय आपला पिन. जाम भारी वाटते, जाम भारी. म्हणजे याच्यासाठी खूप काही जणांचा अगोदर पण येतो. आणि हा जो येतो ना ॲडसन, तो आपले $10 झाल्यानंतर आपला येतो. आपला ॲड्रेस रजिस्टर करायचं असतं. परत ते आपले त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट लागतात. आधार कार्ड लागत नाही, पॅन कार्ड, वोटर ID किंवा आपलं ड्रायव्हिंग लायसन्स, हे आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. ते पण कॉपी नाही, ओरिजिनल लागतात सबमिट करायचे. ते व्हेरीफाय झाल्यानंतर आपला हा ॲडसन येतो. त्याच्यानंतर आपला पिन टाकायचा. पिन टाकल्यानंतर परत तो आपला व्हेरीफाय होणार. आणि त्याच्यानंतर आपलं काय होतात, अकाउंट, म्हणजे आपलं अकाउंट जे आहे ते पण रजिस्टर करावं लागतं. त्याची पण प्रोसेस आहे खूप. पण हे सर्व विचारून मी आपला उदय मोंडे, आपल्याला माहीतच असेल, यूट्यूबर आहे. मी त्या दादाला विचारून हे सर्व केलं. दादा खरं थँक्यू खूप. म्हणजे काय जर माहिती वगैरे पाहिजे असेल ना, तर डायरेक्ट मी दादाला कॉल करतो. दादा जर तू व्हिडिओ बघत असेल तर खरंच खूप खूप धन्यवाद. कारण आपलं फक्त कसं माहिती आहे, आपलं एक चॅनल असावं एवढंच फक्त होतं. पण याच्यात जर पुढचे काय असते हे आपल्याला माहीत नव्हतं. फक्त एक स्वप्न होतं की आपलं एक यूट्यूब चॅनल असावं, बस. तर खरंच खूप खूप थँक्यू दादा. हा जर आपलं ब्लॉग बघत असेल ना, तर खरंच तू म्हणजे ह्याची माहिती फक्त मला दादानेच पुरवली. तर असं आता आपल्याला लागले भूक. तर पाऊस तर जाम लागतोय गावाला. काल आल्यापासून ना 2 दिवस जबरदस्त पाऊस आहे. घरीच आहे, कुठे गेलो नाही. आता वाजलेत 1:45 झालाय. तर आई तिकडे पोळीत भरते. आणि आपले बघा, आपल्याकडे आले आहेत 2 मेंबर, ते आपले दाखवा, त्यांची ओळख करून द्यायची राहिली. हे बघा, आपले नवीन मेंबर आलेले आहेत. आपल्या फॅमिलीमध्ये नवीन ॲड झालेत. काल घेऊन आलो त्यांना, मुंबईवरून घेऊन आलो स्पेशली. त्याच्यासाठी ट्रॅव्हल्स बुक केले, म्हणजे 1 सीट बुक केली होती. आणि आपला मनू बघा, हे आपलं इकडे मनू. तर असं आपलं कसं माहिती आहे, आईचं दिवसभर टाइमपास जात आहे ह्याच्यात. तर इकडे आपलं बंटी शेट, हो बंटी शेट. आणि पाऊस बघा काय पडतोय, तो बघू शकता इकडे पाऊस. हा बघा पूर्ण कसा काळोखी केलाय, काळोख. जबरदस्त पाऊस लागतोय कालपासून ना. आणि काल तरी होता बऱ्यापैकी सरीवरती,
आणि आज जो लागतोय ना, आज सकाळपासून मुसळधार पाऊस, म्हणजे असा पाऊस लागतोय. काय होतं आपल्या भाषेत बोलतात काय, आंग धरून आंग. म्हणजे ते काय मळं भी काढतच नाही, पूर्ण काळोखच करून आहे. आपला असा व्ह्यू आहे गावचा. पावसामुळे एक नंबर वाटते. म्हणजे मुंबईला ना मी तर जाम कंटाळलो होतो, 8 दिवस राहिलो होते. कंटाळो याच्यासाठी नाही गेलो म्हणून, कंटाळा याचा आला की जाम गरम होत होतं. गरम एवढं होत होतं ना, भरपूर गरम होत होतं. त्याच्यामुळे कंटाळलो, कधी गावाला जातोय असं झालं होतं. आणि मासं विसं उगावलं, ते आपले राहिले मासे विषय. तर आपल्याला आता जायचं आहे तरेळ्यात. याच्यासाठी जायचं आहे आपल्या टायर, गाडीचे टायर चेंज करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला तरेळ्यात जायचं आहे. आपल्या राजापूरला एक पण टायरवाला असा म्हणजे हे नाही असतं. राजापूरला आहे. राजापूरला घ्यायचं म्हटलं तर राजापूर म्हणजे आमचं सर्व डुप्लिकेट मार्केट. त्याच्यामुळे आपण तरेळा किंवा आता कणकवली किंवा तरेळा हे जवळ पडतं, कारण रस्ता चांगला झाला आहे. रत्नागिरी आपला रस्ता काय एवढा खास नाही, त्याच्यामुळे इकडे जवळ पडतं. नाही तर आपल्याला रत्नागिरी एक ऑप्शन आहे, रत्नागिरी नाही तर इकडे तरेळा कणकवली. तर जास्त वेळ न घेता जातो आता, भूक लागली जाम. नंतर मग संध्याकाळचा प्लॅन काहीतरी असेल, बघू. जर पाऊस नसला तर मी संध्याकाळी जाणार आहे खणायला. आता आपले लावणीचे ब्लॉग तर येतील. तर लावणीचे ब्लॉग बघण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून आपले लावणीचे ब्लॉग येतील ना ते तुम्हाला मग भेटून जातील. म्हणजे कुठे शोधायची गरज नाही. त्याच्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे लावणी आता सुरू होईल. आहे दाढी बऱ्यापैकी आली आहे. जर आपली फेरी झाली तर तिकडे दाखवेनच, नाहीतर मग याचा. A few moments later. तर इकडे चालू आहे आपले अळू वड्या. आज काय उपास, आज काय आहे? संकष्टी, अंगारकी ना. तर आपण आलो मगाशी कणकवलीतून टायर चेंज करून, आणि अंघोळ पाणी तापलं काय बघितलं, तापलं नाही अजून. तापला आंघोळीत जाऊया. कणकवली पासून ना जाम, इकडे पण भरपूर पाऊस लागत होता. मासा उगावला असती. माशाक जाऊ बघू गोवा. तिकडे पण जाम पाऊस लागत होता. आता ह्याच कपड्यावरती गेलेलो आपण. असे आपले हाफ पॅन्ट बेस्ट आणि आपला रेनकोट होता, तरी पण झालं भिजायला. कारण उद्यापासून आपल्याला टाइम नाही, त्याच्यामुळे बोलू आजच सर्व काम करू. तर आपलं मेन पार्ट म्हणजे ॲडसनचं झालं. परत शिप कोड लागणार होता, ते आपलं यूट्यूब मार्फत, ते काय तुम्हाला सांगू काय समजणार नाही एवढं, पण ते झालं सर्व काम. तर आता काय ते पैसे मोफत पैसा. तर इकडे अळू वड्या, आज उपवास. आणि मोदक कधी करणार? मोदक पण करायचे आहेत, ते पण आपण दाखवूच. मोदक करताना 10:30 वाजता. काय हा चंद्रोदय, म्हणजे त्याच्यावर सोडूच असतं असं उपास. म्हणजे ता चंद्रोदय लागलो की उपास सोडायचो. बरं काय ता पूजा करायची आणि ओके. घरी असलो तर मग दाखवते आपण मोदक करताना पण. असेच आपले शेवटपर्यंत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि अळूवड्या कशा बनवतात ते पण बघा. किती पानं लावतं? ओके. आयाच्या आमच्या अळूवड्या भारी होतं, तर कुरकुरीत एकदम मस्त कुरकुरीत. मग भारी बनवता कुरकुरीत. तशी ती बनवीत नाही, कवा तरी बनवता अशी अमावस्या पौर्णिमे.
कारण ते काही येत नाही घडी घालू. जशी जी गोल घालतं नाही तशी ती का ते घडी घालू घेत नाही, त्याच्यामुळे ती बनवीत नाही जास्त. बघा कशी बसली आहे ती आरामात. आताच खाऊन झाली हा. त्यापाय मस्तपैकी बसली या. मनू यो मनू 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 यो मनू यो मनू. हा काय आळस काढतात हय. मासं पकडू गेलो आणि मासच नाही भाग. काय सांगितलं मासो लय उगावलो. तू मासे नाही तर काय हत मासे, पण ते कसं माहिता बारीक हत. मोठे ना मासं पकडू गेलं उगावलं मासं ना. व्हिडिओ करतं. हो पकड पकड लय मासो. ह्या पाणी इकडनं लाव खावा होता, पण ह्या पाणी इकडनं लाव खावा होता. अरे हा टाकटोन का काय दिसत नाही बा. बारीक चल आता हे दगडात गेले सगळे मासे. आज आमचा बॅड लक. दिलं होतं मासं पकडून तर मासवत नाही. मासो हा पण गवत नाही. पाणी मोठा पाणी मोठा नाही, पाणी बारीक आहे पण जाऊ दे. आता पाऊस मस्तपैकी गेलो हा. दुपारपासून पाऊस लागत होतो जबरदस्त. ते वर बघूया. मतलब आम्ही आता 60 डोवारी तिथं खालती ना डो बारके बारके तर आम्ही 60 डो म्हणतो. 60 डो होंबऱ्यावी पण म्हणतो. होंबरा 60 डो एक्सेट्रा हे गावचं आपण. बॅटरी तयारी सगळं फुल रेडीमध्ये येलेलं आहे. पण काय रे उभं हे हो हो मासोच नाही हो. होय काय गेलं इकडे पुढे पुढे वर जाऊया. असेच वर आणि कातळान जाऊया. वर एकत्र आपण एकदम मागे धरणार. होय आता यंदा कोण खोईन लावित नाही. होय ना खोईन लावतात ह्या कोपऱ्यात. आता नाही कोण लावित. ते भितर मुद्दाम सांगता वय 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 लय भितर राहतो. कारण आता असं काळोख पडत येईल. हा छत्री आणलंय त्याच्यामध्ये. चल हैसूनच आहे वर काय हा. तर इकडे आपण करायला बसलोय मोदक. हा बघा एक केलाय हाताने केलाय. आपल्याला याने काय जमत नाही. तर इकडे काय होतं त्याला चून. आईने इकडे चून बनवले, इकडे पीठ. तर आपण इकडे बनवतोय मोदक. आपल्याला कसं जमतंय थोडंफार. गणपतीतनं पण हेच बनवतो. आपल्याला ते याच्या साच्यावरती जमत नाही. हाताने पायट बरे का होईना येत आहेत. बघू आता कसे होत आहेत ते. किती बनवू चक किती बनवू. म्हणजे या चूनमध्ये जेवढे होतील ना तेवढे बनवायचे. आणि काय तर आज काय तर लेट म्हणतात ना, त्याच्यामुळं आया बोलतात 10:30 जेवण नाही भेटणार. तर अशा प्रकारे आपले मोदक तर बनून झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बनवलेत. 12च मोदक काय करणार आम्ही. जरा आता कमी बनवलेत. 21 मोदक दाखवायचे असतात पण जाऊ दे बनवलेत तेवढेच बस झाले. आपला गणपती बाप्पा काय गणपतीला आपण दाखवू 21 गणपती बाप्पाला.
तर कसे बनवलेत ना ते नक्की कमेंट करून सांगा. कसे बनवलेत ते. हाताच्या साच्याने बनवलेत. कसे बनवले ना ते नक्की कमेंट करून सांगा. ते आता ठेवतो. आता या चाळणीत ठेवू ना. चाळणीत जास्त मोठे बनवलेत कारण कसं जमत नाही ना ते. जास्त पातळ केलं ना म्हणजे असं चपातीसारखं पीठ असं हातात तर ते मग हे केलं की फाटतात. जमीन आहे हो जमीन आहे त्याच्यामुळे कसे तरी बनवले. आता ठेवूया आपण. त्याच्यावर झाकण मारू ना. झाकण मारू. ओके. तर अशा प्रकारे आपण ठेवलेत मोदक वाफेवर ना. हे बघा साच्याने ते बनवत होतो त्याची परिस्थिती बघा काय झाली ती. म्हणजे त्याच्यातच चिपकलं. तेल पण लावलं होतं तरी पण तो उकडला नाही त्याच्यातच चिपकलं. तर आता ठेवलेत. हे आहे किती वेळ ठेवचे. किती वेळ म्हणू बघा आमच्या म्हणून बघा या इकडा खोळा खायचा. खोळा म्हणू भूक लागली. भूक लागली भूक. तर चला जास्त वेळ ते आता झाल्यानंतर भेटूया. तोपर्यंत ह्याचा खानापिना आपण भूक लागले त्या का खाऊ करूया. म्हणू काय यो म्हणू. तर इकडे बघा आपलं जेवण वाढलेत. आता डाळ अळूवड्या गोड्या बटाट्याची भाजी वाटाणा बटाटे नाही घेते वाटाणे भात आणि गोडी डाळ. आणि इकडे आहे आमची मी उपवास सोडता. इकडे मी. तर आता पोटभर जेवूया. अळवडे बघा नादकुळा झाले. नादकुळा कुरकुरीत अगदी एक नंबर. जेवूया पोटभर. जेवल्यानंतर मग भेटू. मोदक तर आपले एक नंबर झाले. जेवण तर आपलं झालं. जेवल्यानंतर आपण खातो तर मोदक. तर हा बघा मोठा झाला असेल तर आपण आता इथेच एड करू. बघितलं असं दिवसभरात सकाळी आपण ॲडसनचा पिन क्रिएट केला. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मी मध्यंतर कणकवलीला गेलो टायर चेंज करायला. त्याच्यानंतर मध्यंतर आम्ही माशाला गेलेलो तर मासे काय आम्हाला भेटलेच नाही. तर आल्यानंतर मग आपण काय मोदक बनवले. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये असं पण सांगा कोणती गोष्ट चांगली वाटते कोणती गोष्ट वाईट वाटते ते सांगा. आवड असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटू नोडीसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. मोदक खाऊ का मोदक. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.